नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 7चा प्रॅक्टिस सेट 53चा फर्स्ट क्वेश्चन आहे फॅक्टराइज द फॉलोइंग एक्सप्रेशन. आता फॅक्टराइज म्हणजे हे फॉर्म्युलाप्रमाणे फर्स्ट आहे पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर. इथे आन्सर येईल पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर इज इक्वल्स टू, आता हा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा इथे फॉर्म्युला लागू होतो. त्यानुसार आपण आता याचं सेपरेशन आपण करून घेऊया. पी प्लस क्यू आणि पी मायनस क्यू म्हणजे बघा पी इंटू पी केल्यावर इथे पी स्क्वेअर येतो, प्लस मायनसचा इथे मायनस होतो आणि क्यू इथे क्यू इंटू क्यू केल्यावर इथे क्यू स्क्वेअर येतो. समजलं? इझी आहे ना. आता बघा सेकंड आहे 4x स्क्वेअर मायनस 25y स्क्वेअर. तर इथे ॲन्सरमध्ये येईल 4x स्क्वेअर मायनस 25y स्क्वेअर इज इक्वल्स टू, आता 4चा रूट काय येतो 2 एक्स स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर येतो 4x स्क्वेअर येणार आहे, मायनस इथे 25चा रूट काय येतो 5y स्क्वेअर. ठीक आहे. मग आता आपण हे सेपरेट करून घ्या. इथे येईल 2x प्लस 5y आणि 2x मायनस 5y म्हणजे इथे 2x इंटू 2x केल्यावरती इथे 4x स्क्वेअर येतो आणि इथे 5 इंटू 5 केल्यावर 25 येतो आणि y इंटू y केल्यावर y स्क्वेअर येतो. इझी आहे ना. आता बघा थर्ड नंबरचा y स्क्वेअर मायनस 4. तर इथे आन्सर y स्क्वेअर मायनस 4 इज इक्वल्स टू, आता yचा स्क्वेअर yच येणार आहे, पण 4 हा कसला स्क्वेअर येतो 2चा, म्हणून इथे येतो 2. आणि इथे बघा इथे आपला आन्सर येईल y प्लस 2 आणि y मायनस 2. ठीक आहे, समजलं. परत आहे पी स्क्वेअर मायनस 1/25. ठीक आहे. मग इथे घेऊ आपण पी स्क्वेअर मायनस 1/25. ओके. मग इकडे घेऊया पी स्क्वेअर मायनस 1/5 ब्रॅकेट स्क्वेअर. 5चा स्क्वेअर किती येतो 25, म्हणून आपण इथे 5 घेतला आहे. ठीक आहे. इक्वल्स टू इथे येईल पी प्लस 1/5 आणि पी मायनस 1/5 असं येणार आहे. ठीक आहे. बघा फिफ्थ नंबरचं एक्झाम्पल आहे 9x स्क्वेअर मायनस 1/16y स्क्वेअर. ठीक आहे. तर मग इथे घेऊया आपण आन्सर 9x स्क्वेअर मायनस 1/16y स्क्वेअर आहे इथे इज इक्वल्स टू 9x स्क्वेअर मायनस 1/16y स्क्वेअर. ठीक आहे. तर याचा रूट येतो 3, म्हणून आपण इथे घेऊया 3x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस इथे येईल 1. आता 16चा रूट येतो 4. 4 4 16 येतात. ओके. 1/4y ब्रॅकेट स्क्वेअर येतं. ओके. मग हे स्क्वेअर आहेत. मग आपण इथे घेऊया 3x प्लस 1/4y ब्रॅकेट कंप्लीट 3x मायनस 1/4y म्हणजे 3 इंटू 3 9x स्क्वेअर येतो, प्लस मायनसचा इथे मायनस येतो आणि 4 16 येतो, म्हणजे 1/16 येतो. ठीक आहे, समजलं. आता हे 6 नंबरचं आहे. इथे येतो x स्क्वेअर मायनस 1/x स्क्वेअर. ओके. इथे आन्सरमध्ये घेऊया आपण x स्क्वेअर मायनस 1/x स्क्वेअर इक्वल्स टू x स्क्वेअर मायनस 1/x ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. त्या दोघांचे स्क्वेअर आहे म्हणून आपण सेपरेट टर्ममध्ये येईल x प्लस 1/x आणि x मायनस 1/x. इझी आहे ना. ठीक आहे. आता 7 नंबरचा आहे ए स्क्वेअर बी मायनस ए बी. आता इथे बघा ए स्क्वेअर बी मायनस ए बी आहे. तर मग आपण काय करू, ए बी बाहेर घेऊया ब्रॅकेटच्या आणि इथे ए मायनस 1 घेऊ. 4x स्क्वेअर वाय मायनस 6x स्क्वेअर. तर इथे येईल 4x स्क्वेअर वाय मायनस 6x स्क्वेअर. ओके. इथे येईल आता 4x म्हणजे 2 इंटू 2 4 येईल, 2 इंटू 2
इंटू एक्स स्क्वेअर आहे म्हणून हे 2 टाईम एक्स इंटू एक्स इंटू वाय. ओके, मायनस आपल्याला इथे 6 दिला आहे ना, मग 2 इंटू 3 इंटू एक्स इंटू एक्स. ओके, म्हणजे 2 3 जा 6 आणि एक्स स्क्वेअर म्हणजे 2 टाईम एक्सचं मल्टिप्लिकेशन. ओके, मग आता म्हणजे 2 इंटू 2 हा 4x स्क्वेअर येतो आणि 2 इंटू 3 हा 6x स्क्वेअर येतो. ठीक आहे, समजलं. आता आपण बघणार आहोत 9 नंबरचं एक्झाम्पल. ते आहे 1/2 वाय स्क्वेअर मायनस 8z स्क्वेअर इक्वल्स टू. आता हे आन्सर आहे 1/2 वाय स्क्वेअर मायनस 8z स्क्वेअर. ओके, इथे घेऊया आपण 1/2 इंटू वाय स्क्वेअर म्हणजे वाय इंटू वाय मायनस 8चा 2 इंटू 2 इंटू 2 आणि झेड स्क्वेअर म्हणजे झेड इंटू झेड. ओके, मग आता बघा, ते आपण 1/2 कॉमन घेतला इंटू वाय मायनस 1/2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इथे कॉमन येईल. इथे येईल वाय स्क्वेअर मायनस, आता 2 2 जा 4 4 2 जा 8 8 2 जा 16 झेड स्क्वेअर येतात. ठीक आहे, समजलं. पुढे आता हे 1/2 हे वाय स्क्वेअरला आपण ब्रॅकेटमध्ये टाकूया मायनस 16चा रूट येतो इथे 4 झेड स्क्वेअर घेऊया आपण. ओके, हे ब्रॅकेटमध्ये टाकून घेतले आपण सेपरेट करून. आता इथे 1/2 वाय मायनस 4z आणि इथे वाय प्लस 4z आणि वाय मायनस 4z येणार आहे. हे त्याचं फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे, आता 10 नंबरचं एक्झाम्पल बघूया आपण. 2x स्क्वेअर मायनस 8y स्क्वेअर इज इक्वल्स टू आन्सर 2x स्क्वेअर मायनस 8y स्क्वेअर इक्वल टू बघा मायनस इथे 2y स्क्वेअर घेऊया. ठीक आहे, म्हणजे इथे 2 इंटू एक्स स्क्वेअर 2x स्क्वेअर आणि 2 2 जा 4y स्क्वेअर. ठीक आहे, मग इथे काय येईल, हा 2 कॉमन येईल आणि इथे येईल x प्लस 2y आणि इथे येईल x मायनस 2y. ठीक आहे, समजलं. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.